हॅलो गाईज, गुड इव्हनिंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल म्हणलं की आपलं डोकं फिरतंय. कसं फिरतंय सर? की जेव्हा जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, आता पहा, एमपीएससी परीक्षा असो, पीएसआय असो, कोणतं पोलीस भरती असो, नवोदय असो, बऱ्याच ठिकाणी आर्टिकल वापरा म्हणतात. आता पहा, सध्या चालू आहे पहा टीईटी परीक्षा. टीईटी परीक्षेमध्ये 100% तुम्हाला आर्टिकलचा प्रश्न येणारच आहे, याची मी गॅरंटी देतो. आणि त्याचबरोबर तुमचा 100% प्रश्न न चुकण्यासाठी आज मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. ते फॉर्म्युला आहे, त्या ट्रिक आहेत, त्या ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरी आहे. जसं की आता मी काही उदाहरण देणार आहे, त्या उदाहरणाच्या बाजूला तुम्हाला ऑप्शन देणार आहे आणि मागच्या या 10 वर्षामध्ये आलेले काही प्रश्न आहेत मोजकेच, की ते आर्टिकल वरती अवलंबून आहेत आणि ते तुम्हाला मी सांगणार. जसं की पीएसआय ची परीक्षा असो, कोणती पण बऱ्याच ना मेन परीक्षा ना, कोणत्या मेन सर, कोणती म्हणला भाऊ? हा, मेन मेन असिस्टंट 2002-11ची परीक्षा. म्हणजे अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये सुद्धा हे आर्टिकलचे प्रश्न येतात. मग सर, ए आहे, एन आहे आणि द आहे, हे तुम्हाला माहिती आहे, परंतु यामध्ये इनडेफिनेट कोणता आहे? ए आणि एन हे दोन आहेत पहा, इनडेफिनेट हे दोन आहेत ना, ए आणि एन. पहा इथे समजा ए आणि एन हे दो आणि दुसरं द आहे. पण हे दोन गोष्ट हे दोन्ही जरी असली, हे इनडेफिनेट मध्ये येतात. इनडेफिनेट काय म्हणता येईल, आणि हे डेफिनेट म्हणजे अनिश्चित किंवा निश्चित, म्हणजे हे निश्चित मध्ये. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सुरुवातीला हे दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. मग सर, यामध्ये नाऊन मग आपल्याला म्हणलं ना, तर हे आर्टिकल म्हणजे काय काय असतं बेटा? हे ऍडजेक्टिव्ह असतं. म्हणजे इथं पहा, आर्टिकल म्हणजे हे असतं ऍडजेक्टिव्ह. म्हणजे ते विशेषण असतं. तुम्हाला लक्षात आलं असेल ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय. पण मित्रांनो, हे कुठे लागतंय? एखाद्या नामाच्या समोर, काय का नाही. आज मग सर, नाम म्हणजे काय? नाऊन. मग नाऊन म्हणजे कोणकोणते असतात सर? तुम्हाला माहिती आहे का? नाम आणि सर्वनाम, बरोबर आहे ना. मग या दोन्हीच्या समोर लावत असताना मित्रांनो, हे आर्टिकल आपल्याला कसे लावायचे आणि कोणत्या अक्षरापुढे लावायचे पहा. मला तर मी माझ्या ऐकण्यामध्ये ए ई आय ओ यू पहा, काय सांगितलं मी? ए ई आय ओ आणि यू आलं तर त्या ठिकाणी 100% एन लावा असं सांगितलं. पण मित्रांनो, हे चुकीचं आहे. मग सर, हे चुकीचं आहे, ए आय ओ च्या पुढे एन लावून. बऱ्याच ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो, परंतु तुमच्या आज लक्षात येणार आहे की ए आय ओ यू च्याच पुढे एन लावा, हे चुकीचं मी तुम्हाला आज सिद्ध करून दाखवणार आहे. लागतंय बऱ्याच ठिकाणी. समजा की आय एट एन ऍपल, बरोबर आहे. आय हॅव एन अम्ब्रेला, बरोबर आहे. आय इट एन ऑरेंज, बरोबर आहे. पण मित्रांनो, यही आलं बरोबर ठिकाणी, बरोबर आहे. आय एम एन इंडियन, बरोबर आहे. एन इंडियन. पण मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एन यही च्या पुढे एनच लागतं, हे 100% चुकीचं आहे. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुमची गफलत होती. मग सर, एन कुठं लागतं? तर मित्रांनो, मी सांगतो. आता ते सांगण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो मित्रांनो, की आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं. काय समजून घ्यायचंय? नाऊन. आता नाऊन म्हणजे काय? आता हे नाऊनच्या पुढे लागते ना. मग नाऊन म्हणजे कोणतं असतं? नाऊन, NOUN. नाऊन म्हणजे काय? नाव. मग या ठिकाणी दोन नाऊन असतात. कोणते? अनकाउंटेबल म्हणजे आणि काउंटेबल. पहा, अनकाउंटेबल, अनकाउंटेबल आणि काउंटेबल. आता हे काउंटेबल आणि अनकाउंटेबल म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपण मोजतो का नाही, तर आपण काउंट करतो, मोजतो ना. समजा पुस्तक आहेत, पुस्तक किती बा? 1 2 3 4 5 6 7 आहे का नाही. आणि दुसरं आहे अनकाउंटेबल, म्हणजे ते मोजता येत नाही. आता न मोजता येणं काय? समजा टाइम. आता टाइम म्हणलं ना, समजा टाइम. पाणी, WTER. पाणी मोजता येईल, पण कसं सांगता येईल का? मोजून सांगता येत नाही तसं, बरोबर. नंतर ज्यूस, नंतर हॅपीनेस. सांग बरोबर. मग आता मोजता येते काय सर? आता माझ्यावरच ना, विद्यार्थी आहेत, स्टुडंट, हे मोजता येते ना. स्टुडंट म्हणलं जरी इथे एक पण होत आहे
अरे अनेक पण होत इथं पहा. नंतर काय मोजल बाळा अजून सांग बरं. सिटी, एखादा शेअर असेल किंवा इंक. आता इंक म्हणलं तर जमत नाही मित्रांनो, तर इंक पॉट म्हणावं लागेल. ही पॉट म्हणजे काय, ते इंकचे हे असते ना बॉटल, त्याला इंक पॉट म्हणतो. म्हणजे इथं अशा प्रकारचे काउंटेबल आणि अनकाउंटेबल अशा प्रकारचे दोन नाउन असतात. मग सर आता इथं काय येईल, अ स्टुडंट, अ सिटी आणि अन इंक बॉटल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन च्या पुढे आपल्याला आर्टिकल घ्यावं लागतं. सर मग आता हे काय लिहिलं तुम्ही, आता हे काय लिहिलं असेल ओळखा बरं, कोण सांगते, सांगा 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 काय म्हणला. हे आहेत पहा, अ आ इ ई उ उ ए आय ओ औ अम आ. बरोबर, ही झाली बाराखडी. पण आता नवीन दोन आहेत ऍ आणि अ. हे असा जर उच्चार होत असेल पहा, इंग्रजी आपण एखादी स्पेलिंग लिहिली, त्या स्पेलिंग मध्ये जर असा उच्चार होत असेल तर ऍन वापरा. आणि ते पण पाहिजे काउंटेबल, म्हणजे मोजता आलं पाहिजे, आहे का नाही, आहे का नाही. काय सांगितलं मित्रांनो लक्षात ठेवा, पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा सांगतो की ए ई आय ओ यू एवढंच आल्यानंतर ऍन वापरायचं नाही. तर आपल्याला अ ते आ आणि अ इथपर्यंत 14 अक्षरापैकी जेव्हा एखादं अक्षर येतं तसा उच्चार होतो पहा. असा उच्चार होत असेल तर ऍन वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग सर हे झालं ऍन, आणि असा उच्चार होत नसेल तर आपल्याला ए वापरायचं. आपल्याला लक्षात आलं पाहिजे सर. आता पहा, आता पहा हे काय सांगितलं मी, हे कॉमन नाऊन आहे. कोणतं, ए आणि ए आणि एन हे काय बघा कॉमन नाऊन आहे, काउंटेबल. आणि त्या काउंटेबल असेल तरच आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी ए किंवा एन घ्यायचा आहे. आणि नंतर द, द पर्टिक्युलर नाउन. आता द कसे कधी येते सर, द हे पर्टिक्युलर म्हणजे विशेष, विशिष्ट, विशेष ठिकाणी येत असतात. पुढे पहा काय म्हणलं, सांग पटकन, फटाफट पटवट सांगा. युनिव्हर्सिटी, बाबा आता एन एफ सांगितलंय, युनिव्हर्सिटी, यू एन आय व्ही, सांगा सांग काय म्हणला, युनिव्हर्सिटी. आता मित्रांनो या शब्दाच्या पुढे तुम्हाला काय वाटते, काय बा याचा उच्चार यू याच्यापैकी होते का सांग बरं, याच्यामध्ये यू आहे का, असा उच्चार कुठे आहे का. मग याला काय येईल बघा, तुम्ही सांगा, सांग मला. याचा उच्चार अ होते का यू होते, फक्त याचा उच्चार होतो यू, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी. म्हणून इथे ऍन लागत नाही, हे लक्षात ठेवा. ऍन युनिव्हर्सिटी हे चुकीचं येईल. मग ए आय ओ यू सर, तू आपण माझ्या लक्षात येणार, मला सरांनी सांगितलंय की ए आय ओ यू पुढे आलं डायरेक्ट ऍन लावून टाक, याच्यामुळे मुलं पास फेल आहेत. आता मी काल सीटीईटी परीक्षा झाली ना, त्यामध्ये बरेच मुलं म्हणतात सर माझे असं झालं नाही सर, मला समजायला. अरे बाळांनो, तुमच्या मनामधली जी संकल्पना आहे, जी कन्सेप्ट आहे तीच अजून क्लिअर नाही. ऍन युनिव्हर्सिटी म्हणून लिहून टाकलं सर मी, चुकलं बाळा ते. मग त्या ठिकाणी काय पाहिजे होतं, काय पाहिजे होतं सांगा. आता जर आता दुसरं घेतो, दुसरा शब्द घेऊया, अम्ब्रेला, यू एम बी आर ई डबल एल ए, अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे काय मला सांग पटकन सांग, काय म्हणला, छत्री, बरोबर आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी या आंब्रेलाच्या पुढे लक्षात ठेवा त्याचा उच्चार काय आहे पहा. काय होते उच्चार, हे महत्वाचं आहे. काय सांगितलं मी, जेव्हा त्याचा उच्चार अ होईल इजा मधला, तर त्या ठिकाणी आपल्याला ऍन घ्यायचा आहे, ऍन आंब्रेला, हे राईट आहे. मग सर मला सांगितलं आमच्या सरनं आंब्रेला, आता डोकं खात्याला मध्ये टू. अरे बाबा सर इथं यूच्या पुढे ऍन युनिव्हर्सिटी घ्या पाहिजे ना, हे चुकीचं आहे मित्र. मी 100% मला गॅरंटी सांगतो, जेव्हा जेव्हा आपण हे सीटीटीची परीक्षा माझे काही शिक्षक बंधू, तेव्हा त्या ठिकाणी बरेच सर म्हणतात सर तुम्ही कसं काय पास झाले. मी म्हणलं सर पास झालो बा, तुम्ही म्हणले सर इंग्लिश शिकवता आणि बाकी सगळं. मी म्हणलं बाई सीटीटी पास होणं काय तेवढं सोपं नाही, पण तरी मी पास झालो म्हणलं, कारण त्याचा अभ्यास, प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही म्हणता सर तुमचं तर वय जवळपास 50 वर्ष आहे. हो, माझं जरी वय 50 वर्ष असलं मित्रांनो, तर दररोज मी सकाळी 4 ते 6 2 तास रोज आता पण अभ्यास करतो. बरं हे चालू कोणतं जनरल नॉलेज असो
कोणते कादंबरी असो, कोणते ग्रंथ असो, किंवा विद्यार्थ्यांसाठी मला जे आवडते पुस्तक, आता इंग्लिशचे पुस्तक माझ्याकडे भरपूर आहेत, मी त्या पुस्तकाचा अभ्यास करून माझ्या विद्यार्थ्यांच्या गळी पडण्यासाठी मी काय करू शकतो यासाठी मी सदैव प्रयत्न करत असतो मित्रांनो. म्हणून माझे विद्यार्थी मला सपोर्ट करतात, म्हणून माझे विद्यार्थी सपोर्ट करतात, म्हणून मी त्यासाठी कष्ट करतो. आता तुम्हाला काय करायचं, फक्त एक लाईक करायचंय, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, त्याला काय लाईक करायला पैसे लागत नाहीत, लक्षात. आता पुढे पहा, हे आपण थोडस कट करूया, थोडं कमी पडते, एक मिनिट. लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस भेटणार नाही, लक्षात. आता मी तुम्हाला एक सांगणार आहे, काय बघा सांग, पटकन सांगा, माझ्याकडे जास्त वेळ नाही. काय इंक पॉट, आता इंक पॉट लागायला बा एन इंक पहा, आता म्हणते सर इंक पॉट लागायचे, इंक. आता INK इंक पॉट ते काउंटेबल आहे ना, म्हणजे याला आपण मोजू शकतो, म्हणून त्याला आपण, जेव्हा मी काय सांगितलं, असा उच्चार होत असेल परंतु ते काउंटेबल असलं पाहिजे. नुसतं इंक घेतलं तर एन इंक होत नाही, लक्षात ठेवा. आता एन इंक होईल का इथं नाही, पण इंक पॉट आहे तर इथं आपल्याला एन इंक पॉट घेता येतं. आणि जेव्हा आपण फक्त इंक म्हणतो तेव्हा एन इंक घेता येत नाही. हे एखादं काय महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला एन जेव्हा जेव्हा तुम्हाला आता परीक्षा पास शीट उद्या 21-22 जूनला, 21 जूनच्या 28 जून झाली, पण त्यावेळेस तुम्ही जेव्हा गेले परीक्षेमध्ये आणि सर असा तुम्हाला आर्टिकलचा प्रश्न आला तर माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त AEIOU एवढं लक्षात न ठेवता त्या शब्दाचा जी रिकाम जागाच्या बाजूला जो शब्द रिकाम जागा भरायची, त्या पुढे जो AEIOU जरी शब्द आला असेल तर त्या शब्दाचा उच्चार अ ते आ पर्यंत झालाय का बघा. आ, आता ई, हे ई आहे का, ई हे आहे बरोबर, इंक. परंतु हे काउंटेबल आहे ना पॉट, नुसतं इंक असतं, फक्त इंक असतं तर येत नाही. आता मी दुसरं पण उदाहरण काय सांगितलं, ऑनेस्ट, अनेस्ट घेऊ का. आता पहा, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, HONEST, ऑनेस्ट. आता मित्रांनो मी सांगा, इथं उच्चार काय होते, अ. मग सर काय घेणार सांग मला, काय म्हणला, हे मोजता येते घ्यायला नाही. या ऑनेस्ट शब्दाला मोजता येत नाही, म्हणून इथं नो आर्टिकल. काय इथं नो आर्टिकल, म्हणजे इथं ऑनेस्ट घेता येत नाही. ऑनेस्ट हा शब्द मोजता येत नाही, म्हणून त्याला इथं नो आर्टिकल घ्यायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवा. काउंटेबल काय घेणार, ऑनेस्ट बॉय. आता पहा, इथं जर आपल्याला आता पहा ऑनेस्ट, HONEST, ऑनेस्ट बॉय म्हणजे काय, प्रामाणिक मुलगा, हे ते आपण मोजू शकतो ना. जेव्हा आपण एखादं याचा उच्चार पाहिला लक्षात ठेवा, हे काय ऑनेस्ट बॉय, एक आहे मुलगा, 2, 3, 4, 5 असं शिकत ना. मग आपण जेव्हा असं एखादी या अक्षरापैकी उच्चार झाला पाहिजे, त्याचबरोबर ते काउंटेबल पाहिजे, 2 लक्षात ठेवा. मग इथं काय येईल, एन ऑनेस्ट बॉय, हे आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता एखादा प्रश्न सांग बाबा. आता पहा, एक उदाहरण घेतो मी, तुम्हाला लक्ष ठेवायचं. शिवा इज काय बोल, पुढे सांग, पटपट सांग, पटपट. शिवा इज, शिवा इथं रिकाम जागा, ऑनेस्ट, फटाफट सांग, ऑनेस्ट सर्वंट, SERVENT, ऑनेस्ट सर्वंट. पुढे इन द डॅश डॅश, पुढे फार्म. आता पहा, की तुम्ही विचार करा सर, तुम्ही हे प्रश्न कधी आले मला सांग पटकन. PSI मेन 2011, पहा PSI मेन 2011च्या परीक्षेमध्ये, PSIच्या परीक्षेमध्ये प्रश्न आलाय. मग सर शिवा इज इथं काय येईल सांग मला, सांग काय म्हणला, बरोबर आहे, कारण ऑनेस्ट शब्द आहे. आता सांगितलं मी ऑनेस्ट आहे, पण सर्वंट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, सर्वंट. मग जेव्हा हे काउंटेबल आहे, काउंटेबल म्हणजे मोजू शकतो ना आपण, तो एक आहे,
तो एक शिवाय एक प्रामाणिक नोकर आहे. मग याला इथं पण जेव्हा काय सांगितलं उच्चार लक्ष ठेवा, असा उच्चार होतोय त्याचबरोबर काउंटेबल असलं पाहिजे. काय म्हणतो मित्रांनो, काउंटेबल इज मोस्ट इम्पॉर्टंट. इथं मग इथे येईल अँड. आता कुठं इन इथं लिहून टाकला आधीच पहा, इन द फार्म. लक्षात, हेच इथंच जास्त मुलं होतात. द घेतात, ए घेऊ शकतात बऱ्याच ठिकाणी, पण अँड म्हणलं की मुलांचा गोंधळ होते. पहा, म्हणून मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं की याला पाहिजे ही सिस्टर इज. आता पहा दुसरे वाक्य घेऊ आपण. हिज सिस्टर इज डॅश डॅश MA इन हिस्ट्री. पहा, हिज सिस्टर SISTER राहिलं. ही सिस्टर इज MA इन हिस्ट्री. आता मला सांगा मित्रांनो, याचा उच्चार होतो मे मे म होत नाही त्याच्या मे. काय शेवटी काय आलंय, जेव्हा आपण एखादा शब्दाचा किंवा अक्षराचा उच्चार करतो तेव्हा मित्रांनो आपल्या पुढे काय शेवटी शेवटी राहते मे. काय आलं मे मे एमे मे म्हणत आपण एमे एमे. पहा, म्हणजे इथं काय आलं उच्चाराचा, इथं उच्चार आला ए. आणि हा प्रश्न कधी आला मला सांग बरं, कोणत्या वर्षी आलाय? STI मेन 2011 STI परीक्षेमध्ये. STI मेन 2011च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला मित्रांनो. मग याचा उच्चार ए झाला. पहा, ही सिस्टर इज डॅश डॅश MA इन हिस्ट्री. हा STIच्या परीक्षेमध्ये मेन परीक्षा होती का, त्या परीक्षेमध्ये प्रश्न आलाय. मग मित्रांनो बरेच ठिकाणी घालून गेले ते, कोणी द MA इन हिस्ट्री, MA इन हिस्ट्री, पण सगळ्यात चुकलं. बऱ्याच म्हणजे ज्याला सगळ्यात बरेच पास झालेत हो, तसं म्हणणं मी. मग इथं काय आलं असेल मित्रांनो, तर इथं आलं असेल ऍन. काय आलं मित्रांनो, हे ऍन आलंय, कारण या ठिकाणी एम ए मे त्याचा उच्चार ए झाला. काय मे मे झाल्यामुळं या ठिकाणी मित्रांनो ऍन आलेला आहे. हे तुम्हाला गांभीर्याने विचारपूर्वक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी सगळं. आता आता हे आर्टिकल कधी घ्या सर, आता हे समजलं ऍनचं. आता मग सर ऍन समजलं तुम्हाला, ऍन बद्दल तुम्हाला मला तर वाटतं की कोणाच्याही मनामध्ये अजून शंका नसेल, असेल तर मला कमेंट मध्ये सांगा सर. 100% तुमचं मी सोल्युशन सांगू शकतो. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला लाईक करा. लाईक केलं म्हणजे कसं, पण मला पण वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना कोणतंच होत नाही, ते मला पुन्हा त्याचा अभ्यास करून, मी असं तुम्हाला डायरेक्ट शिकवत नाही. बरं, मी म्हणत नाही की मला या जगामध्ये कोणीही असा ज्ञानी नाही की त्या जगामध्ये त्याला संपूर्ण ज्ञान असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतोय, काय म्हणायचे, या जगामध्ये जीवनभर जरी अभ्यास केला तरी आपण या समुद्र इतकं, समुद्र जेवढं पाणी का नाही त्या पाण्या इतकं या जगामध्ये ज्ञान आहे. समुद्र भरलेला आहे बाबा, समुद्राची खोली कितीतरी आहे ना मित्रांनो. मग सर तेवढ्या मोठ्या खोलीमध्ये एवढ्या मोठ्या खोलीमधलं पाणी आहे, या जगामध्ये एवढं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आपण जीवनभर जरी अभ्यास केला तर आपण त्या समुद्राच्या पाण्याच्या गुडघाभर पाणी इतकं जाऊ शकतो. म्हणजे पहा, या जगात कोणी ज्ञानी नाही 100%, बरोबर आहे कोणी 100% ज्ञानी नाही. परंतु मित्रांनो आपल्याला जेव्हा आपण परीक्षेला सामोरे जात असतो, तर सामोरे जात असताना आपल्याकडे काही ज्या कृत्य असतात, जे काही नियम असतात, आणि जे अभ्यास केलाय ते अभ्यास पुस्तकाचा अभ्यास कमी करा, बरोबर आहे. पण अनुभव, प्रॅक्टिस आणि तशा प्रकारचे वाक्य तुम्ही तयार करायला शिका. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला काय येणार नाही. आता पुढचं घेऊ आपण. ए आर्टिकल काय सर, व्हॉट इज ए आर्टिकल? ए आर्टिकल म्हणजे काय, एखादी वस्तू आहे का नाही. एक पेन, किती सोपं आहे. पेन बनायला सोपं जाते मित्रांनो, परंतु आता फॅन इथं पहा. आता ए आर्टिकल घेऊ आपण. ए आर्टिकल, आता मी इथे फॅन, फॅनचा काय होतो उच्चार, फ. हा फ उच्चार आहे का नाही, ए घ्यायचं. किंवा हे विशेष आहे का नाही. म्हणजे लक्षात ठेवा. आता FIR स्टॉप, फायर इथं काय उच्चार बा सांग, फायर आलंय, फाय म्हणत नाही, फाय इथं लक्षात ठेवा. इथचा उच्चार फ आलाय, याचा उच्चार ये येते शेवटी, ये सुरुवातीला फायर.
म्हणजे या ठिकाणी ऍन येतंय आणि या ठिकाणी मित्रांनो ए येतंय, हे लक्षात ठेवा. हे काय आलं, एक विशिष्ट आहे ना, नवीन विशिष्ट आहे, एक वस्तू आहे, त्याला आपण त्याचा उच्चार पण कळतं. एबीसीडी मधल्या त्याचा उच्चार अ पासून ते अ पर्यंतचा होत नाही, म्हणून लक्ष ठेवायचं ज्याचा उच्चार हे असा होत नाही, अ ई उ ए ओ आ ए आणि अ असा उच्चार ज्याचा होत नाही त्यापुढे आपल्याला ए घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. पाठच करा हो. परीक्षेत गेल्यावर इंग्लिश गुरु आळे सरचा चेहरा आठवा, काय सर जीव तोडून तुम्हाला सांगत असतील, काय सांगतील. आणि या ठिकाणी बरेच गुरुजी लोक म्हणले सर तुम्ही असं असं करता, कसं करता. मी म्हणतो बाळा, विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल. एकच वाक्य असते माझं, विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड, सो यू मस्ट डू प्रॅक्टिस. म्हणून तुम्ही पण सराव केला पाहिजे. ही समजलं. पुढे सांगितलं तर काय म्हणलं, फार्मर इज सांगतात युरोपियन कंट्री, पटपट फ्रान्स इज असं म्हणलं, जोरात म्हणायचं. पहा इकडं, फ्रान्स इज, फ्रान्स FRANC, फ्रान्स इज युरोपियन EU, पटपट युरोपियन कंट्री, COUNTRY. क्लोज द डोर, क्लोज द डोर, क्लोज द डोर. फ्रान्स इज. आता इथं AEIOU आले मित्रांनो, इथं ई आलं म्हणून तुम्हाला हे काय घेणार, इथं यू आले का, युरोपियन यू हे आल्यामुळे आपल्याला इथं यू आहे का कुठं, नो इवन. यूचा असा उच्चार कुठं होते का, यू असं कोणते का नाही. ते आपर्यंत बघितलं मित्रांनो तरी सुद्धा इथं कुठं आपल्याला यू दिसत नाही, म्हणून हे फ्रान्स इज होईल. काय बाळा, उत्तर काय येईल, म्हणजे इथं हे इज राईट. फ्रान्स इज युरोपियन कंट्री असं आपल्याला घ्यायचं आहे. नंतर हे आलता कधी, 2011 अष्टम मध्ये. दुसरा प्रश्न बघा, शेवटचा घेऊ आपण मित्रांनो, थोडस वेळ होत आहे. शेवटचा आहे द आर्टिकल, ARTICLE. आता विशेष म्हणजे काय, द आर्टिकल एकदम सोपा आहे मित्रांनो. हे म्हणजे विशेष वस्तू, द इंडियन. आता द पा म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एखादं विशेष वस्तू किंवा विशिष्ट, 2-3 मुद्दे महत्वाचे आहे म्हणजे ते लक्षात ठेवले जातात. काय, एखादा सम, आता द आळणे सम असं पण होऊ शकते ना. अजून काय होईल, द कंट्री, इंडिया इज द कंट्री, हे काय, इंडिया इज माय कंट्री असं म्हणतो. पण दुसरं काही बा, युनिक किंवा स्पेशल, एखादी स्पेशल असेल, ताजमहल असो किंवा एखादा नदी असो, काहाचं पण नाव असो, हिमालय असो, त्याचा आपण द, त्याच्या पुढे आपण द लावू शकतो. उदाहरण सांग बरं, द ऍपल ऑन आवर ट्री, द खाली ऍपल, APPLE, ऍपल ऑन, बरोबर सांगा, ऍपल ऑन आवर ट्री, आवर ट्री. ऍपल ऑन आवर ट्री आर नॉट एट राईट, आर नॉट, पहा पटपट सांगा रे, आर एट री. म्हणजे पहा, आता इथं ऍन ऍपल घ्यायचंय का काय घेणार, तुम्ही तर पाठ केलंय AEIOU, काय सांगणार बघा. आता इथं स्पेशल असेल ना, स्पेशल विशिष्ट, द ऍपल ऑन आवर ट्री आर नॉट एट राईट, म्हणजे काहीच काय बघा सांग, द ऍपल. पहा किती अवघड प्रश्न आहे सर. मला असं, ऍन ऍपल ऑन आवर ट्रीज आर नॉट एट रीट, हे प्रश्न कधी आला बाळा, सांगा सांगा. कोणता आहे, PSI का RSI? हे 2017च्या परीक्षेमध्ये प्रश्न आलाय. 2017च्या परीक्षेमध्ये STI ची परीक्षा होती कोणती तरी. म्हणजे पहा, द ऍपल ऑन आवर ट्री, म्हणजे जेव्हा जेव्हा मित्रांनो आपण असं गांगावून जातो परीक्षेमध्ये, तो डोका हँग होतोय. सर काय ऍन ऍपल ऑन आवर ट्री आर नॉट एट राईट, असं 99% पोरांनी गेले असेल. कोणाला कोण लिहिलं सर, की ज्यांना ज्यांच्या डोक्यामध्ये असं बसलेलं आहे की AEIOU आलं तरच तर पटकन आले झाले नापास. अहो सर नापास कसे होते,
नापास होत नाही, तुमचा मेंदू तुम्हाला नापास करतो सर. परीक्षेला गेल की माणसाची अशी मानसिकता होती, काय सुरत नाही माणसाला काय होते. मग त्यामुळे माणसानं कधी विद्यार्थ्यांनो जास्त विचार न करता फक्त आपल्या अभ्यासावर आणि प्रॅक्टिकल वरती जोर द्या. दुसरं काय, ऍपल आर सांगा पहा, ऍपल आर सांगा, ऍपल आर ग्रोज in many different countries, in many different country. ऍपल आर ग्रोज इन मेनी डिफरंट कंट्री. म्हणजे इथं काय सर, आता पहा इथं ॲन ऍपल आर ग्रोज इन मेनी डिफरंट कंट्री येईल का? सांगा तुम्ही काय. द ऍपल आर ग्रोज इन मेनी डिफरंट कंट्री का अ ऍपल येईल? बरेच मित्र घाबरून जातात. मग काय येईल इथं सुरुवातीला नो, इथे काय येईल मग आता इथं शेवटी सांगायला तुम्हाला नो आर्टिकल, म्हणजे इथं आर्टिकलच येणार नाही ना, फक्त येईल ऍपल आर ग्रोज. काय म्हणलो ऍपल सांगा, आय एस घेऊ ना ऍपल सांगायला, ऍपल्स म्हणते विद्यार्थी, बरोबर आहे. ऍपल्स, ऍपल्स आर ग्रोज. इथं मग सुरुवात कशी होईल वाक्याची, ऍपल्स APPLES असं मग पुढचं जे वाक्य येतं, म्हणजे इथं नो आर्टिकल, इथं आर्टिकल येणार नाही. मित्रांनो आर्टिकल बद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, की फटाफट लक्ष ठेवा. अ पासून ते अ पर्यंत असा उच्चार होत असेल तर ऍनचा वापर करा. कोणत्या, त्या शब्दाचा. आता सांगितलं मी, बऱ्याच वेळेस सांगत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, असा उच्चार होत नसेल तर ए वापरा. संपलं. किती सोपा, तीनच नियम ठेवा. तीन, हे एक नियम ठेवा, हे दुसरा नियम. असा उच्चार होत नसेल ना ते अ पर्यंत ऑरेंज, पण ते काउंटेबल पाहिजे. बघ आईस्क्रीम काउंटेबल पाहिजे. काय सांगतो, हे काउंटेबल असेल तर, आणि असा उच्चार होत नसेल कधी असा, तर आपल्याला ए घ्यायचा आहे. मग लक्षात राहा मित्रांनो, हे पहिला नियम, दुसरा नियम. आणि तिसरा नियम म्हणजे काय, द घेत असताना विशिष्ट असलं पाहिजे, कसं कंट्री असली पाहिजे, युनिक असलं पाहिजे, स्पेशल असलं पाहिजे, अजून विशिष्ट, विशेष काहीतरी विशेष असेल तर त्याच्या पुढे आपल्याला द घ्यायचा आहे. मित्रांनो ह्या आर्टिकलचा 100% 100 पैकी 100 मार्क घेणार हा चॅप्टर आहे. तुम्हाला नक्की आवडला असेल असं वाटतं मला. आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.